ताई, तुमचं नाव काय? माझं नाव अर्चना शरद भोईर. कुठून आलात आपण? मी उल्हासनगर, मुरबाड रोड, वरबगाव इथून आली. तुम्हाला ह्या शिवयोग आश्रमाबद्दल कसं समजलं? माझ्या भावाकडून समजलं मला. म्हणजे काय झालं, 1 वर्ष आधी मुलगा गेला, त्या टेन्शनमध्ये मी होती. त्याच्यामुळे भाऊ माझा बोलला, ताई जरा शिबिरला जा, म्हणजे तुझं मन हलकं होईल, जरा शांत वाटेल तुला. त्याप्रमाणे मी पंचक्रमाला आले. तिथे मला खूप छान वाटलं. म्हणजे याची त्याची सगळे ओळख झाली. शिबिरमध्ये सरांनी चांगलं शिकवलं, चांगलं वाटलं, मला खूप छान वाटलं. म्हणून मी आता दुसऱ्यांदा आली तर आता पण मला खूप छान वाटलं. माझं डोकं नेहमी दुखतं ना, मग डोक्यावरच मला म्हणजे त्रास कमी झाला. मला पंचक्रमाला आली थोडं कमी झालं, तर आता परत थोडं दुखायला लागलं. मग परत मी आता सरांना सांगितलं, तर सरांनी मला आता थेरपी पण दिली. जरा मणक्यात गॅप म्हणून बोलले थोडं. मग त्याच्यामुळे थेरपी दिली तर अजून बरं वाटलं मला. म्हणजे माझी मान अशी होत नव्हती. आता व्यवस्थित एकदम, म्हणजे एकदम व्यवस्थित, आणि डोकं पण नाही दुखत. एवढं म्हणजे खूप छान वाटलं मला. आणि इथलं वातावरण पण खूप छान वाटलं मला. असं वाटलं म्हणजे आता पुन्हा यावा. तुम्हाला औषधाशिवाय जीवन जगता येईल असा विचार तुमच्या कधी मनात आला का? आणि आता तुम्हाला याबद्दल काय वाटतं? आधी नव्हतं वाटत. आधी असं वाटायचं, जाऊ दे, म्हणजे मेलं तरी काय फरक नाही पडत, असं म्हणजे जीवनाला एवढी कंटाळलेली मी. म्हणजे आता लय खूप छान वाटतं. आता इथून जाताना तुम्ही कोणता विश्वास घेऊन जाताय? आता म्हणजे सरांनी शिकवलं ना, जे आपले पहिले कर्म असतात तेच मनात विचारात जगायचं, असं सोडून द्यायचं. जेवढ्यापुरता आपला मुलगा आला आपल्या जीवनात, तेच विषय बाकीचं सोडून द्यायचं. खूप छान. हे धन्यवाद. ऐकून मला खूप छान वाटलं सरांचं. आता मुलगा तर माझा येणार नाही, मग असं विश्वासावर जगायचं का त्याचं आयुष्य तेवढं होतं, तेवढ्यासाठी आला तो. बाकी आपले कर्म आहे की नाही. मग ते मला जरा बरं वाटलं ऐकून पण. म्हणून आता मी विचार केला 9 तारखेला यायचं. ते आपलं आहे ना ते आहे ध्यानाला यायचं. खूप छान ताई. धन्यवाद.